गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आम्ही निघणार होतो नैनितालला टू वन ऑफ आवर मोस्ट फेवरेट प्लेसेस. इथे सर्व आमची पंगत नाश्ता करत होती आणि सगळं फटाफट आवरलं, बॅग्स पॅक केले आणि निघालो नैनितालच्या दिशेने. जे हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो, महाराजा हॉटेल अँड रेस्टॉरंट, तिथून नैनिताल फक्त 60 ते 70 किलोमीटर होतं. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की 1.5 ते 2 तासच लागणार आहे. बट इथून पुढचा सगळा रस्ता हा घाटाचा होता आणि रात्री घाटात प्रवास करणं इज बेट रिस्की. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की नको, आपण इथेच थांबूया आणि सकाळ सकाळ निघूया. त्यामुळे आम्ही मस्त सकाळी आवरलं आणि नैनितालच्या दिशेने निघालो. फर्स्ट डेस्टिनेशन इन नैनिताल वॉज नीम करोली बाबा, अँड दॅट वॉज आर मेन डेस्टिनेशन इन दिस ट्रिप. रस्त्यात जाता जाता आम्हाला भूक लागली, नाश्ता केला नव्हता, सो आम्ही एका छानच्या छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो. इथून हा व्ह्यू जो होता तो खूप सुंदर होता. इथे बसून मस्तपैकी आम्ही मॅगी खाल्ली आणि निघालो पुढच्या दिशेने. नैनितालला जाण्याचा जो रस्ता आहे तो इतका सुंदर आहे की सगळ्यांनी एकदा तरी रोड ट्रिप करून नैनिताल गेलंच पाहिजे. बिकॉज इतकी सुंदर सुंदर घरं या मोठ्या मोठ्या डोंगरांवर दिसतात आणि तो जो काही फील आहे तो खूप वेगळाच आहे. एकतर आम्ही ज्या सीझनमध्ये गेलेलो नोव्हेंबरमध्ये, तेव्हा टेम्परेचर अराऊंड 14-15 डिग्री सेल्शियस होतं. त्यामुळे इतकी थंडी होती, बट तरी वेदर इतकं प्लेझंट होतं की काही वाटत नव्हतं आणि आम्हाला तो जो रोड ट्रिपची मजा आहे ती खूप छान घेता आली. जसं जसं आम्ही नीम करोली बाबांच्या धामपर्यंत पोहोचत होतो तसं एक वेगळीच फिलिंग होती. बिकॉज आपण हे सगळं इंस्टाग्रामवर बघितलेलं असतं आणि जेव्हा इन रिअल येऊन आपण हे सगळं फील करतो तेव्हा खूप मस्त वाटतं. थोडीशी ट्रॅफिक आम्हाला लागली बिकॉज एक सिंगल गाडीची लेनच एक टायमाला जाऊ शकते, सो थोडी ट्रॅफिक होती आणि गर्दी भरपूर असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ थांबावं लागलं. बट पार्किंग वगैरेची सोय खूप छान आहे, त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही. पटापट आम्ही बाबांचं दर्शन घेतलं बिकॉज ते तुम्हाला जास्त वेळ मूर्तीसमोर थांबू देत नाही. त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि जाणार होतो पुढच्या डेस्टिनेशनला, अँड दॅट वॉज गोलू देवता टेम्पल, जे की नीम करोली बाबांच्या धामपासून थोडं जवळच आहे. आणि इथे विवाह पिक्चरची शूटिंग झाली होती एका सॉन्गची. इथे ज्याची कोणाची मनोकामना पूर्ण होते ते एक बेल अर्पण करतात. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल इथे जाऊन तुमची इच्छा एका पेपरमध्ये लिहून तिथे बांधायची असते, अँड देन वेन इट कम्स ट्रू तुम्ही इथे येऊन एक घंटी अर्पण करू शकता. सो एक फिलिंग आहे, जस्ट ट्रस्टची बात आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं केलं आणि निघालो नैनितालमध्ये. सो नैनितालला आम्ही मेन नैना लेक जिथे आहे तिथेच आम्ही एक हॉटेलमध्ये रूम बुक केला फॉर ऑल ऑफ आस. मॉल रोडच्या जवळच आम्ही एक रूम बुक केली इन हॉटेल प्रशांत. इट कॉस्टेड अस अराऊंड 2000 रुपीज पर नाईट. पार्किंग वगैरेची छान सोय होती, त्यामुळे आम्ही सगळ्यांसाठी एकच रूम बुक केली आणि आम्ही तिथेच राहिलो. संध्याकाळी आम्ही मॉल रोडला फिरण्यासाठी निघालो, अँड जसं बाहेर निघालो तसं थंडी इथे खूपच जास्त होती बिकॉज इट वॉज अनबेअरेबल. बट नैनिताल आलो आहे तर थंडी असणारच, ऑब्वियस आहे. त्यामुळे आम्ही थोडं प्रिपेअर्ड होतो. बाहेर निघताच क्षणी आम्हाला भूक लागली, त्यामुळे आम्ही पटपट पावभाजी खाल्ली. मॉल रोडवर थोडंसं आर्टिस्टचे डान्स बघितले आणि निघालो शॉपिंग करायला. शॉपिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही नैनादेवी टेम्पलला गेलो. हे 51 शक्तिपीठामधलं एक पीठ आहे. इथे सतीचे डोळे पडले होते आणि त्या डोळ्यांमधून हा नैना लेकचा उगम झाला होता. त्यामुळे ज्यांचे कोणाचे डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतात त्यांनी इथे येऊन दर्शन घ्यावं, तर त्यांच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम्स बरे होतात असं म्हणतात. त्यानंतर आम्ही थोडीशी आर्चरी केली आणि मग निघालो रूमच्या दिशेने. थंडीत तर भूक जास्तच लागते, त्यामुळे रूमवर येऊन आम्ही मस्त डाळ भात बनवला, पोटभर जेवलो. डोसा. That's it for the day. Thank you. Take care. Bye bye. Stay tuned for part 6.